राज्यात विरोधकांनी ईव्हीएम मशीनचा मुद्दा लावून धरला असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गाव चांगलं चर्चेत आलं आहे। मार्कडवाडी हे माळशिरस मतदारसंघात येते। यावेळी विधानसभेला या मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तर शरद पवार गटाकडून उत्तम जानकर रिंगणात होते। उत्तम जानकर यांनी राम सातपुतेंचा पराभव केला आहे। मार्कडवाडी या गावातून भाजपच्या राम सातपुते यांना 843 मतं मिळाली आहेत, तर उत्तम जानकर यांना 1003 मतं मिळाली आहेत। परंतु तरीही मार्कडवाडीतून राम सातपुते यांना इतकी मतं मिळालीच कशी, या प्रश्नावरून मार्कडवाडीतील ग्रामस्थ चांगलेच पेटले आहेत। नेमकं इथे काय घडलंय, राम सातपुते यांचं यावरती काय म्हणणं आहे, याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। राम सातपुते यांना मार्कडवाडीतून इतकी मतं कशी मिळाली, यावर आक्षेप घेत मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएम वरती संशय घेतला आहे। मार्कडवाडीत 80% मतदान जानकरांना झालं आहे, परंतु ईव्हीएम मधून वेगळीच आकडेवारी समोर येत आहे, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे। ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्यानं राम सातपुतेंना इतकी मतं मिळाली, असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे मार्कडवाडीत पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली होती, परंतु प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला होता। असं परस्पर मतदान घेता येत नाही, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं। परंतु गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही, आम्ही आमच्या खात्रीसाठी पुन्हा मतदान घेऊच, अशी भूमिका ग्रामस्थांनी आणि उत्तम जानकर यांनी घेतली होती। त्यानुसार प्रशासनाच्या विरोधात जाऊन 3 डिसेंबर रोजी मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवरती मतदान होणार होतं। त्यासाठी गावकऱ्यांनी संपूर्ण तयारी देखील केली होती। ग्रामपंचायतीसमोर मंडप देखील घालण्यात आला होता। त्यामुळे मार्कडवाडीत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। तसंच 5 डिसेंबर पर्यंत या गावात जमावबंदी देखील होती। प्रशासनाविरोधात जाऊन गावकऱ्यांनी मतदानाचा निर्णय घेतल्यानं आणि गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या मार्कडवाडीकडे लागलं होतं। त्यानुसार 3 डिसेंबरला सकाळी हे ग्रामस्थ मार्कडवाडीच्या ग्रामपंचायतीजवळ येऊ लागले होते। परंतु एक जरी मतपत्रिका फाडली तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असं प्रशासनाकडून उत्तम जानकर यांना सांगण्यात आलं। त्यामुळे जानकरांनी ग्रामस्थांशी चर्चा करून ही मतदान प्रक्रिया थांबवली। त्यावेळी जानकर म्हणाले की जर पोलीस मतदान करून देत नसतील तर काय फायदा, अशा वेळी गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि मतदानासाठी आलेले लोक माघारी जातील। त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली, परंतु आम्ही वेगळ्या मार्गाने न्याय मिळवू, असंही उत्तम जानकर यांनी म्हटलं होतं। राम सातपुतेंनी 21 कोटींचं काम केल्याचा दावा करतात, प्रत्यक्षात मात्र काहीच झालं नाही। 21 कोटीपैकी पावणे 21 कोटी राम सातपुतेंनी गायब केले। लोकसभेला भाजपला 54,000 मतं मिळाली, मग विधानसभेला भाजपला 1,08,000 मतं कशी मिळाली, असा प्रश्न देखील जानकर यांनी उपस्थित केला होता। एकीकडे जानकर यांनी ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा दावा केला आहे, तर या सगळ्या प्रकरणात राम सातपुते यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं होतं की मार्कडवाडीचं पुन्हा मतदान घेऊन ईव्हीएम मशीन बद्दल गैरसमज पसरवण्याचा जानकरांचा हेतू आहे। शरद पवारांच्या पायाखालची माती घसरल्यानं असं नरेटिव्ह पसरवण्याचा त्यांचा हेतू आहे। त्यामुळे शरद पवारांच्या सांगण्यावरून हे सगळं घडतंय की काय, अशी चर्चा देखील सुरू आहे। तसंच राम सातपुते यांनी एक्स वरती एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा पोस्ट केली आहे। या कॉल मध्ये जानकरांचा कार्यकर्ता आणि मार्कडवाडीतील एका ग्रामस्थाचं संभाषण आहे। हे कॉल रेकॉर्डिंग आता आपण ऐकूयात। आम्हाला उत्तमरावनं बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यावर मार्कडवाडीचं मतदान एवढं कसं वायपट गेलं, वाया कामन गेलं। मला कवाच मार्कडवाडी सोडित नाही, तर मशीनचा दोष आहे बर का। इतकं पळाला पैसे भरण्यापासून मला सगळं माहित आहे लागा। होता की आपण होतोच तर म्हणून एवढं इलेक्शन झालं, मी आलो का तुमच्याकडं, नाहीतर ही बर का मी इतके काम केलं उत्तमरावचं की गावात कोणीच केलं नाही एवढं मी काम केलं। निवडणूक झाली झाली बर का, गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलंय, फिक्स झालंय, म्हणजे मंगळवारी इलेक्शनच आहे। इलेक्शन आहे म्हणजे काय करायचं आहे माहिती का, खरंच उत्तमरावला विरोधात गेलं, मतदान का पडलं, पीठीचा दोष असेल, फक्त पीठी घालवायचा आहे, फायदा झाला आणि आता तुमचा तोटा झालाय। आमचा तोटा आहे ना, मग आम्ही कसं जबाबदार? बरोबर आहे, मी सांगतोय म्हणून एवढी बरं आपदा बरे, त्याच्यातनं काय निष्पन्न होणार नाही।
फक्त मत येऊन करायचं आहे. ऐका की मत कशावर करायचं मतदान? आम्ही सांगतोय म्हणून. ही कॉल रेकॉर्डिंग पोस्ट करत राम सातपुते यांनी असंही लिहिलं आहे की माळशिरस विधानसभेतील मार्कडवाडी गावातील उत्तम जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा बॅलेट पेपर मतदानाचा हेतू या क्लिपद्वारे स्पष्ट होत आहे. एकंदरीत विजय झाल्यानंतरही ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा दावा करणं हे जरा नवलच वाटणार आहे. जर ईव्हीएम मध्ये या मतदारसंघात खरंच घोटाळा झाला असता तर राम सातपुतेंना निवडून आणलं गेलं असतं. त्यामुळे राम सातपुते पराभव झाल्यानंतरही असा दावा करणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. आणखी एक महत्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांचा पराभव केला होता. यावरून असे स्पष्ट होतं की त्या मतदारसंघात राम सातपुते यांची एक वोट बँक आहे. त्यामुळे मार्कडवाडीतून राम सातपुते यांना मतं मिळाली तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नसावं. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांनी कोणाला मतदान केलं, ते का केलं हे विचारण्याचा कोणालाच अधिकार नसताना गावावर दबाव टाकून पुन्हा मतदान घडवून आणलं हे कितपत लोकशाहीला धरून आहे. ज्या लोकांनी ईव्हीएम मतदान केलं ते लोक तसंच मतदान बॅलेट पेपरवर करतील हे कशावरून? बॅलेट पेपरवरती दबावापोटी वेगळं मतदान होऊ शकतं. मग अशा परिस्थितीत कोणत्याच मतदान प्रक्रियेवर विश्वास ठेवता येणार नाही. शरद पवार कधी काय करतात हे कळत नाही अशी शरद पवारांची ओळख आहे. आणि त्यातच या प्रकरणात राम सातपुतेंनी घेतलेलं शरद पवारांचे नाव विचार करायला भाग पाडणार आहे. मग खरंच मार्कडवाडीच्या या प्रकरणातून शरद पवारांचा एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे का? की मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे? की मार्कडवाडीच्या निमित्तानं लोकशाहीवर आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेवर शंका घेतली जाते का? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा.